नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मोहोळ मतदारसंघात सध्या महायुतीकडून विद्यमान आमदार यशवंत तात्या माने तर महाआघाडीकडून राजू न्यायमुख खरे हे सध्या उमेदवार रिंगणात आहेत। तर काही अपक्ष देखील आपले नशीब आजमावताना दिसत आहेत। प्रत्येकाचे प्रचारादरम्यान एकमेकावरती टीका देखील केली जाते आणि त्यांचा प्रचार देखील वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। आणि या महाआघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्या स्टेजवरील असलेली महिला भगिनी उज्ज्वलाताई थिटे या अनगरच्या आहेत आणि वारंवार त्या पाटील परिवारावरती वेगवेगळ्या आरोप देखील केले जातात। याची सत्यता पडताळण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अनगर या ठिकाणी। दादा, आपलं नाव काय? माझं नाव महादेव जगन्नाथ गुंड, राहणार अनगर। व्यवसाय आपला? माझा मुख्य व्यवसाय शेती। तर उज्ज्वलाताई थिटे ह्या आपल्या अनगर गावच्या आहेत। काय त्यांची नेमकी थोडक्यात ओळख सांगा। ओळख सांगू की पार्श्वभूमी सांगा। सदरची महिला उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्या अनगरमध्ये लग्न करून 22-23 वर्षाखाली झालेल्या आहेत। 22-23 वर्षाखाली झालेल्या आहेत आणि सदरच्या महिलेचं सासरे म्हणजे प्रल्हाद पाटील हे अनगर गावचे पोलीस पाटील होते। अतिशय चांगले गृहस्थ होते। त्यांचे मिस्टर महादेव थिटे हे सुद्धा अतिशय चांगले गृहस्थ होते। परंतु प्रल्हाद पाटलाचे जी काही पहिली बायको आहे त्याच्यापासून प्रल्हाद पाटलाला एक अपत्य आणि 5 मुली असं त्यांचं पहिल्या बायकोचं लग्नाची बायको जी आहे तिला 6 मुलं आहेत। आणि जी बाई अनैतिक संबंधातून त्यांच्याकडे आली किंवा काही कारणाने आली त्या बाईला झाली 3 मुलं, म्हणजे उज्ज्वला थिटे यांचा नवरा आणि त्यांच्या 2 नंदा असं त्यांच्या 3 मुली। आणि नियमानुसार उज्ज्वला थिटे म्हणजे महादेव थिटे यांना कुठल्याही प्रकारची जमीन किंवा जागा देण्यात तसं काय त्यात बसत नाही की जागा देता येत नाही। परंतु आमच्या मालकाने सांगून प्रल्हाद पाटलांना सांगून ती जमीन प्रल्हाद पाटलांना टोटल 60 एकर जमीन, त्यातली 30 एकर जमीन विठ्ठल पाटलाला आणि 30 एकर जमीन महादेव थिटे यांना देण्यात आली। ते पण आमच्या मालकाने सांगितल्यामुळेच ते देण्यात आली। व आमच्या गावात बाळासाहेब साळुंखे म्हणून गृहस्थ त्यांच्या मेहुणीची मुलगी म्हणजे ही उज्ज्वला थिटे, तिचा विवाह त्यांनी महादेव थिटे यांच्यासोबत लावून दिला आणि ती जवळजवळ 22 वर्ष अनगरची रहिवासी आहे। आता 2 वर्ष ती अनगरमध्ये राहत नाही आहे सध्या चालू। त्यांनी उज्ज्वलाताई थिटे हा नेमके कोणत्या गावचे आहेत? त्या उज्ज्वला थिटे ह्या सोलापूरच्या। आणि त्यांच्याकडून सातत्यानं असा आरोप केला जातो की त्यांना गावामध्ये येऊ दिलं जात नाही किंवा त्यांची शेती केली जात नाही। नाही ना, असं कुणी तिला अडवलेलं नाही, तिला गावात येण्यापासून कुणी अडवलं नाही। उलट ती जी काय करते ती तिच्या जे काय अगोदरपासून ठरलेलं आहे। मुळात ती बाई सांगताना की शिवजयंती 2023ला झालेली आमच्या गावात 20 फेब्रुवारी 2023 ती सांगते की स्टेजवर आता सध्या की माझ्या मुलावर अन्याय झाला, माझ्या मुलाला उचलून घेतलं, असं झालं तसं। प्रत्यक्षात असं काही झालं नाही। तुम्ही अनेक लोकांना विचारू शकता जे प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी उपलब्ध होते, अशा लोकांना विचारा की असं काही झालेलं नाही। उलट प्रकार असा झालेला आहे की 19 फेब्रुवारी म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी शिवजयंती असते त्या दिवशी आमच्या इथे शिवराज्याभिषेक असतो, दरवर्षी असतो नेहमीप्रमाणे, आम्ही परंपरेनुसार ते करतो। मग त्या ठिकाणी दीपक उघडे आणि त्याचे 2-3 सहकारी त्या ठिकाणी आले असता हिच्या मुलाने म्हणजे जय थिटे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली। तू माझी माका काय घेत नाही, मारड्या तुझं काय काम आहे, तर अशा प्रकारची शिवीगाळ केली। मग तिथे आम्ही होतो, म्हणजे बरेच कार्यकर्ते होते आमचं शिवाजी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आहे, त्या तरुण मंडळाची समिती आहे, त्या समिती अंतर्गत तो शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवजयंती होत असते। मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की बाबा असं काय प्रकारे तर करू नका, तुमचं काय असेल ते आपण नंतर बघू। मग दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती, दुसऱ्या दिवशी 4 वाजता मिरवणूक चालू झाली। 4 वाजता मिरवणूक शिवाजी चौकातून चालू झाली। शिवाजी चौकातून आम्ही काळेगल्लीवरून आमच्या मालकांच्या बंगल्यापासून थोडं पुढे गेलो। नंतर काही मुलं व तो जो मुलगा आहे जय थिटे त्या ठिकाणी आला व काय अश्लील भाषेत, आता कसं शिवजयंती आहे आमच्या भागात म्हणजे आमच्या गावात सर्व लोक सामाजिक सलोख्याने राहतात। मग आमच्या मुसलमानाची लोक येतात, खालचे आंबेडकरांची लोक येतात, मातीम समाजाची लोक येतात, धनगर समाजाची लोक, सर्व समाजाची लोक त्या ठिकाणी येत असतात काय। मग आम्ही त्या ठिकाणी सर्व समाजाची लोक होते, मग त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला व काही अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला असता आमच्या मंडळातील किंवा समितीतील सर्व सदस्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी काही मुलांची बाचाबाची झाली असताना काय तर झालं असेल की एवढा मोठा मॉब आहे तर काय तर थोडं बाचाबाची झाली, पण एवढं मोठं काय झालं नव्हतं की त्या ठिकाणी तलवार घेऊन येण्यासाठी कारण किंवा काय। मग हा जय थिटे त्याला तिथून बाहेर काढला, आम्ही 4-5 मुलं होती त्याच्यासोबत, त्यांना बाहेर काढलं, जायला सांगितलं आणि आम्ही शिवजयंती घेऊन पुढे मार्गस्थ झाला असता तो त्याच्या घरी गेला, घरातून तलवार घेऊन आला हे सांगणारे सुद्धा आपल्याला लोक आहेत।
जे त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होते किंवा त्या गल्लीतल्या बायका असतील, लहान मुलं असतील, म्हातारी वयस्कर माणसं ते सांगू शकतात. नाही, त्यांनी जे आरोप केले त्या आरोपाला आपण उत्तर द्या. पहिला आरोप होता की त्यांना शेतात येऊ दिलं जात नाही. काय संबंध? कोणी त्यांना अडवलेलं नाही. त्यांनी कोणी कधीही सांगावं की या व्यक्तीने मला शेतात येण्यापासून अडवलं. कोणी तिला अडवलेलं नाही, काय नाही. मुळात तिचा अजेंडा वेगळा आहे. मी तुम्हाला सांगतो अजेंडा खोलात जाऊन. शिवजयंती झाली 20 फेब्रुवारी 2023ला ती भांडणं झाली. त्याच्या अगोदर म्हणजे जवळपास 11 महिने 13 मार्च 2022 पासून ती महिला उमेश पाटलाच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तिचं कॉल रेकॉर्डिंग तपासा त्यांनी. आणि माझा तिला सवाल आहे की तिने सांगावं की 13 मार्च 2022ला ती उमेश पाटलाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली नाही किंवा तिथून 11 महिने वेळोवेळी तिने उमेश पाटलाला कॉन्टॅक्ट केला. काय पुरावा 23 त्याच तारखेचा काय पुरावा आपल्याला? त्या तारखेचा पुरावा असा की ती महिला वाळूचा धंदा करते. मग वाळूच्या धंद्यासाठी मी बांधकाम 2022ला चालू केलं होतं माझं घराचं बांधकाम. मग मी गावात चौकशी केली असता मला कळलं की त्यांचा एक पार्टनर होता गणेश डेरे म्हणून अनगर स्टेशनचा. मग मला कळलं की तो वाळू विक्री करतो. मग मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी मला सांगितलं की मॅडमला बोलावं लागेल. मग मी मॅडम कोण विचारलं तर त्यानं सांगितलं थिटे मॅडम. मी थिटे मॅडम तर असं महादेव थिटे यांची बायको थिटे मॅडम. मग मी तिला ओळखत होतो की आमच्या संपर्क म्हणजे गल्लीतले असल्यामुळे आम्हाला ओळखत होतो तिला. मी म्हणलं ठीक आहे त्यांच्याकडे जाऊ आपण बोलू त्यांना. मग मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांचा उमेश पाटलाशी कॉल चालू होता. मग तिनं ठेवला. मग तिनं मला सांगितलं की माझे खूप वरती कॉन्टॅक्ट आहेत, राजकीय लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत, तुम्ही काय काळजी करू नका. वाळू जरी बंद असली तर मी तुम्हाला वाळू देण्याचा प्रयत्न करते किंवा देतेच, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आणि त्या संदर्भात तिने वेळोवेळी माझ्याकडून पैसे सुद्धा घेतलेले पण वाळू काय अद्याप टाकलेलं नाही. मग मी तिला वेळोवेळी मागणी सुद्धा केली की मॅडम पैसे द्या, माझं बांधकाम चालू आहे. की पैसे तुम्ही कसं केले? वाळूसाठी दिले. मला वाळू देत त्याची काय पुरावे आहेत. माझ्या मोबाईलला फोन पे शेअर करा आमच्या प्रेक्षकांना. शेअर करतो. ही जी पहिल्या रक्कम आहेत ते ॲडव्हान्स म्हणून त्या दिवशी दिलेले आहेत. नंतर तिने मला रक्कम माघार दिली की थोड्या दिवसांनी देते म्हणून. नंतर तिने वेळोवेळी माझ्याकडून पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि मी तिला पाठवलेले. आपण जे आता पुरावा दाखल ते तुमचा वाळूचा व्यवहाराचा पुरावा दाखल. परंतु माझा प्रश्न आहे की त्यांनी लोकनेते परिवारातील राजन पाटील असतील, बाळाजी पाटील असतील, अजिंक्य राणे पाटील असतील यांच्यावर सातत्याने आरोप. कसं आहे तिने सुपारीच घेतलेली आहे त्यांची. जसं की आपण बघताय गौतमी पाटील पैसे घेऊन स्टेजवर असतात तसे पैसे घेऊन ती राजकीय गौतमी पाटीलच आहे. ही राजकीय ती स्टंटबाजीच चालू आहे तिची. कारण असं काय होतच नाही आमच्या गावात. अॅट्रॉसिटी दाखल कोणी केली? दलित समाजाने केली. आता आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत तिथे. जातीवाचक शिवीगाळ केली जातीवाचक त्या दुसऱ्या दिवशी तलवार घेऊन गेला, त्यांच्या अंगावरती गेला. आम्ही स्वतः प्रूफ आहे, आय विटनेस. आणि बरेच लोक आहेत की असे आमच्यासोबत की त्यांनी बघितलेलं आहे. आता अॅट्रॉसिटी मधले 4 लोक आहेत, त्यातले 3 लोक आज गावात राहत आहेत ना. त्यांचे व्यवसाय आहेत, कोण दुकान चालवतंय, कोण शेती करतंय, काही कारखान्यात कामाला 1 जण, सगळे त्यांचे व्यवसाय करतात. हिला गावात येण्यासाठी मज्जा नाही. आज ही तिची शेती बटाईने केली जाते. भगवान दाडे नावाची व्यक्ती आहे जी तिची शेती करतो. बोपल्याला शेती आहे, बोपल्याला सुद्धा वाटाघाटी तिची शेती करतो. आणि मुळात पहिल्यापासूनच ही म्हणते ना महिला की मी शेती करून खाते. मुळात ही महिला शेती करून खात नाही. ही महिला ही जी पहिल्यापासून जेव्हापासून तिची शेती आलेली आहे, बांधून घेतलेली आहे तिनं, तेव्हापासून तिच्या शेतीत पूर्णपणे वाटाघाटी आहे. 1/3 भाग तिला येतो, त्यानुसार तिचं सगळं चालतं. ही महिला शेतकरी नाही. एक आरोप केला जातो की त्यांच्या घरातील साहित्य गावातील काही लोकांनी उचलून नेलं. नाही, घरातील साहित्य कोणी उचलून नेलेलं नाही, काय नाही. ऑन रेकॉर्डला बघा तुम्ही की तिचं सर्व तिथं लिहिलेलं आहे ना. पोलीस खोटं बोलतायत का ही महिला खोटं बोलते? आज पोलिसांसमोर ही काय बोलत नाही. उलट ते विरोधकाच्या विरोधक देणार आहेत का तिच्या ब्रँडेड वस्तू? काय म्हणते ना ती आज, विरोधक देणार आहेत का? द्या उमेश पाटलांना तिच्या वस्तू. जर ती स्टेजवर बोलून येत असल्या तर द्या. ही स्टेजवर बोलायची गोष्ट आहे का? तुला खरंच अन्याय झालाय, अत्याचार झालाय तर तू जा ना, कोर्टात जा, पोलीस स्टेशनला जा. खरंच तुझ्याकडे प्रूफ असतील तर दे ना पोलीस स्टेशनला. पोलीस आहेत ना. आज कायदा कानून सगळं सारखाच आहे. आमदार, खासदार, मंत्री सुद्धा जेलमध्ये बसलेले आहेत. जर त्यांनी केलं असेल, ह्यांनी काय केलंच नाही, यांचा संबंधच येत नाही दूरपर्यंत ह्या गोष्टीशी. आता ती महिला म्हणते माझ्या ब्रँडेड वस्तू आहेत, अमुक आहे. आता ही महिला स्वतःच सांगते की मी शेती करून खाते, मी घर आणि शेती बघणारी बाई. मग घर आणि शेती बघणारी बाईकडे ब्रँडेड वस्तू आल्या कुठून? जिथपर्यंत मी तिला ओळखतोय, मी तिला खूप चांगलं ओळखतो, जिथपर्यंत मी तिला ओळखतो तिच्याकडे कुठल्याही ब्रँडेड वस्तू नव्हत्या, काहीही नव्हत्या.
ती आता ती स्टंटबाजी करते, तिला पॅकेट भेटलेलं आहे, त्या पॅकेटनुसार ती बोलत सुटली. पॅकेट उमेदवाराने दिला असणार ना, कोण देणार आहे दुसरं? आम्ही तर देऊ शकत नाही. प्रचार ती कुणाचा करते? त्यांचा करते. विरोधात कुणाच्या बोलते? आमच्या बोलते. मग पॅकेट कोण देणार? तीच लोक देणार आहेत तिला. आम्ही तर देऊ शकत नाही ना. त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाच्या दाखल्यावर देखील काही अटॅचचा गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख केला होता शाळेमध्ये. दाखल्याच्या संदर्भात मी काय बोलू शकत नाही. तो शाळेचा विषय आहे किंवा शैक्षणिक संस्थेचा विषय आहे, त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्याचा विषय आहे. तो आपण त्याच्याशी काय बोलू शकत नाही. पण त्या विद्यार्थ्याविषयी मी बोलू शकतो. मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत जो तो विद्यार्थी 10वी परीक्षा सुद्धा कोविड पिरियडमध्ये ढकल स्टार्टमध्ये पास झालेला आहे. त्यांनी आत्ता पण आता येईल त्या परीक्षेत आत्ता पण त्यांनी स्वतः अभ्यास करून पास होऊन दाखवावं मार्काने. मी त्याचा इथून पुढचा सगळा खर्च करायला तयार आहे. तो मला माहिती आहे ती काय लायकीचा माणूस आहे. त्याला काहीच येत नाही शाळेत. ढकल स्टार्टमध्ये पास झाला आणि तो 12वी सुद्धा पास होणं कठीण आहे त्याचं. आणि कॉलेजमध्ये वर्गामध्ये मुलींना बोलणे, अर्वाच्य भाषेत बोलणे हे त्याचे धंदे. 2-3 वाजता मोबाईल सरांनी जप्त केलेला आहे कॉलेजवर. माझे संबंध आहेत शिक्षकांसोबत चांगले, बसणं उठणं आहे. त्याला मी विचारले काय, तर त्यांनी सांगितलेलं आहे मला खासगीत की बाबा या मुलाचा मोबाईल 2-3 वेळा जप्त केलेला आहे, अर्वाच्य भाषेत बोलणं हे सगळे धंदे आहेत. आता ते स्टेजवर जाऊन बोलतायत की काय, तिथं काय कोण बोलणार आहे? ते जे त्याला बोलायला सांगतात तीच बोलणार आहे ना तिथं. आता शेवटचा प्रश्न, उद्या जर अनगरमध्ये उज्ज्वलाताई थेटे आल्या तर आपण किंवा गावातील काय लोक असतील किंवा लोकनेते परिवार, पाटील परिवार असतील म्हणजे त्यांची अडवणूक करेल का? नाही, अजिबात नाही. काय संबंध तिला अडवणूक करायचा आमचा? उलट पाटील परिवार तिचा विषयच घेत नाहीत. पाटील परिवार मला सांगा, एवढं तिने आरोप केले खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या घरच्यांवरती, त्यांच्या मुलांवरती, त्या मुलांच्या घरच्यांवरती आरोप केले. पाटील परिवाराने एक तरी तिच्यावर कमेंट केले का? तुम्ही मला दाखवा. एवढ्या दिवस तुम्ही फिरता प्रचारात, तुम्ही पत्रकारावर कधीही दाखवा की मग राजन पाटलाचा मुलगा बोलला आहे, त्यांचे सून बोलले, त्यांचे घरचे बोलले. असं कधीही होत नाही. उलट त्या बाईला आमचा काहीच त्रास नाही, आता पण त्रास नाही. उलट ती ह्या सर्व गोष्टीचं भांडवल करून विरोधकांकडून पैसे घेऊन त्यांचं प्रचार करण्याचं काम करते. इव्हन तिनं आम्हाला ज्यावेळेस पोलीस स्टेशनला ती आम्हाला त्रास देते अजून सुद्धा. एक महिला म्हणून आम्ही तिला काय बोलत नाही. तिने मागच्या महिन्यात सुद्धा आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. मी आणि माझे दुसरे काही आमचे चुलते आहेत, चुलते त्यांना बोलवलं होतं आणि आम्ही समोरासमोर बसलो. तेव्हा सुद्धा आम्ही तिला सांगितलं होतं की असलं काय करू नका, तुमचं काय असेल ते जे आहे ते सर होऊन जाईल. पण तिने आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं मी राजू खरेचे पैसे घेतले, मी राजू खरेच्या स्टेजवर जाणार आहे, बोलणार आहे. मग ती आता ती जी महिला तोंडाने सांगत होती 1-1.5 महिन्यापूर्वी आम्हाला, तर ती आता स्टेजवर जाते. तिने त्या गोष्टी खऱ्याच केल्या. आणि उद्या जरी ती मतदानाला आली किंवा गावात राहिली काय संबंध आहे? एक महिलेकडे आम्ही कुठल्याही वाईट नजरेने बघणार नाही किंवा तिला त्रास देणार नाही. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा तिला कोणी त्रास दिलेला नाही. ती म्हणते माझा ऊस पेटवला, हे झालं ते झालं. अशा कुठल्याही गोष्टी आमच्या भागात घडलेल्या नाहीत. आणि इव्हन तिचे जे वाटेकरी आहेत ते आता सुद्धा शेती करतात. जर त्रास द्यायचा असता तिला आता सुद्धा आम्ही तिला शेती करू दिली नसते ना. एवढं विरोधात बोलते, खालच्या पातळीवर जाऊन बोलते, तर आम्ही आता सुद्धा तिला त्या गोष्टी करू शकलो असतो. पण आम्ही अशा कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही. एक महिलाकडे बघण्याचे आमची शिकवणच आहे आमच्या मालकांची की महिलेला कुठलाही त्रास द्यायचा नाही. उलट त्या महिलेकडूनच मला आज सकाळी दमदाटी देण्याचा प्रयत्न झालेला आहे कॉल करून की तुम्ही मीडियासमोर काय येताय, मी बोलते माझं असं, मी बोलते तुझं माझ्यासोबत बोलण्याचं काय संबंध आहे माझ्या विरोधात किंवा असं मी आणि राजन पाटील बघून घेईल. तर असं घडत नसतं. आज ती महिला बोलते तर कुठं ना कुठे तिची सत्यता बाहेर आली पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? ही लोकशाही आहे. लोकशाही सत्यता बाहेर आली पाहिजे ना. ती आज माझं नाव घेते पोलीस स्टेशनला की महादेव गुंडे या मुलाने माझ्या मुलाला मारले, असं केलं. मग मला पण उत्तर देणं गरजेचं आहे. किंवा आता उद्या मला पण विचारणार आहेत की तुम्ही गावात गुंडगिरी करता का, आमचे पै पाहुणे आहेत, सासरवाडीची लोक आहेत, ती विचारतात ना काय झाले नक्की. मग मला सांगणं गरजेचं आहे. माझ्या इज्जतीसाठी मला सांगणं गरजेचंच आहे की त्या महिलेनं असं केलं तसं. तर मी सांगतो, तर ती महिला मला दमदाटी करते, मी आणि राजन पाटील बघून घेईल, असं करेन तसं करेन. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तरी सुद्धा मी त्या महिलेला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही किंवा काही बोललेलं नाही, शिवीगाळ केलेलं नाही, कुठलं काहीच नाही. तर हे होते अनगरचे महादेव दादा गुंड. आपण उज्ज्वलाताई थेटे यांनी जे आरोप पाटील व परिवारावरती केले होते त्या आरोपाची सत्यता जाणून घेण्यासाठीच आपण आज अनगर या ठिकाणी आलेलो होतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा